मित्रांनो मला पण आवडलंय झोका खेळायला. का मोठे झालं म्हणून खेळायचं नाही का? असं खेळ की बालपण आठवतं, बरोबर आहे ना? हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी भारती आबडे. माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं सहर्ष असं स्वागत. आणि चॅनेलला जर सबस्क्राईबर नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनेलचं नाव आहे भारती आबडे. ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आम्ही चाललोय फॅमिली फिरायला. तर कुठं तुम्ही म्हणत असताना की कुठं चालल्यात भारतीताई फिरायला, तर मी चाललेली आहे फिरायला. तर नाव नाही सांगणार आहे, पुढे गेले की तुम्हाला मग पुढचा सगळाच ब्लॉग बघायचा आहे. आणि हा, ह्याच्या आधीचा जर ब्लॉग नसेल बघितला तर तुम्हाला बघायचा आहे. 1 नंबरचा ब्लॉग आणि 2 नंबरचा ब्लॉग, हा आहे 3रा नंबरचा ब्लॉग. तर तुम्हाला हा नक्की पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला छान असं बघायसाठी मिळणार आहे. तर चला, बाय. तर मित्रांनो, आपण गाडीमध्ये डिझेल भरले, पंपातून गाडी निघाली आता आपली. तर मित्रांनो, आम्ही आता नाश्त्यासाठी उतरलोय खाली. गाडीत बसून पाय खूप दुखलेले आहेत. चला आपण नाश्ता कुठे केलाय ते बघूया, चला. तर मित्रांनो, आता नाश्त्याला काय खायलाय इथं ते बघणार आहे. मला वाटते 9 तर वाजले असतील, 9 साडेनऊ झाले. गाडीत बसून पाय दुखलेत. जरा बाहेर आले तर बरं वाटतंय फिरायला. बघू, चला काय आहे काय नाही तिथं नाश्त्याला. बघू काय खायचं, काय खायचं. तुम्ही त्यावेळी काय करत होते इथं? मोबाईल बघायचं बंद करा, पहिलं बोलवायला भूक लागली मला. ए मित्रा, काय खायचंय? ए पोरा, त्याला बोलव ना ऑर्डरवाल्याला. अरे ऑर्डरवाल्याला बोलव ना. नाही खेळता येते म्हणल्या नको. चला, काय काय आले बघा खायला. उत्तप्पा, पावभाजी, कोशिंबीर, चटणी, सांबर, काय काय खायचंय. या पटापटा खायला. चहा तुमच्या आवडीचं, सगळ्यांचं फेवरेट म्हणजे जेवताना लागतच ते म्हणजे कांदा आणि लिंबू. वेपर्स, पापड पण आलाय. या नाश्त्याला. आपली फॅमिली खुश तर आपण खुश, बरोबर आहे ना? तर फॅमिलीला घेऊन फिरायला आलोय आम्ही. मित्रांनो, मला पण आवडलंय झोका खेळायला. का मोठे झालं म्हणून खेळायचं नाही का? असं खेळ की बालपण आठवतं, बरोबर आहे ना? तुम्ही खेळले का नाही झोका? मृण्मयी म्हणते की थोडंच खेळ. मग ठीक आहे, उतरते मी, मुलांना खेळून देते. मुलं चांगला आनंद घेतात खेळायला. खेळण्यासारखं छान आहे. हॉटेलला नाश्ता करायला उतरलोय, पण तिला घसरगुंडी खेळायची. मृण्मयी इकडून ये आतमध्ये. आता ती बघा कुठून बाहेर निघते. मृण्मयी त्याच्यातून बाहेर निघणार आहे. आली मृण्मयी. मित्रांनो, आपण आलेलो आहे गाणगापूर मध्ये. सकाळी आपण पहाटे 5 वाजता निघलेलो, बरोबर 2:30 वाजता इथं आलोय. म्हणजे आपलं रनिंग 10 तास झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर तिथून आल्याच्या नंतर आपण रूम घेतली. रूम घेतल्याच्या नंतर आपण तिथे आराम केला 1-2 तास. आणि त्याच्यानंतर आंघोळ करून फ्रेश होऊन आता गाणगापूरचं दर्शन घ्यायला जाणार आहेत. पण त्याच्या आधी आम्ही स्वयंपाक बनवून तयारी करून घेतलेली आहे, कारण की तिकडून यायला उशीर होईल. तर या आपण स्वयंपाक रूम मध्ये जाऊ. तर आपला इथं स्वयंपाक चाललाय सगळा. काय काय बनवलंय आपण बनवलेलं आहे. डाळ, इथं वांग्याची भाजी आणि इथं चपात्या चालल्यात. आणि स्वयंपाक करून झाल्याच्या नंतर ना आपले निखिल भाऊ इथं बसलेले आहेत.
त्यांनी सगळा स्वयंपाक बनवलाय. आम्ही पण बनवू लागलोय त्यांना थोडीशी मदत. सगळ्यांनीच केलेलं आहे आम्ही एकत्र. आणि इकडं तर आपण घरून सगळं सामान आणलं होतं. आपल्याला बाहेरचं खाल्लं की त्रास होतो म्हणून सगळं जे पाहिजे ते सगळं आणलंय आपण. आणि सगळेजण म्हणायला लागले मी काय बनवलं नाही, मी काय मदत केली नाही. म्हणून ताईंना म्हणलं तुम्ही उठा, मीच चपात्या बनवणार. तर चपाती बनवायला बसले. आता सगळ्या चपात्या मी बनवणार आहे, भांडे पण मीच घासणार आहे. आणि त्या गेल्यात आवरायला. मी माझ्या चपात्या भांडे झाल्याच्या नंतर मी माझं आवरून मग दर्शनाला निघणार. हा ओम तर नुसताच बसलाय. हे तर काय नाही, मोबाईल मध्येच नुसते असे थोडी पण मदत करू लागला. मी काय काम केलं नाही, मग अशी मी सगळं निसून गेलेली आहे. आणि ह्या ताई ह्यांनी चपात्या बनवलेत, इकडे बघा. आणि मित्रांनो, हा ब्लॉग बघायला अजिबात विसरायचं नाहीये. आपण जाणार गाणगापूरला आणि दर्शन घेणार आहे. दर्शन तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर बघूया आता पुढे दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, तुम्ही बघताय आम्ही चाललोय गाणगापूरच्या दर्शनाला. पण पाऊस एवढा झाला की पाणी बघा किती झाले आणि वातावरण पण कसं झालंय बघा. पण दर्शन घेतल्याशिवाय माघारी येणार नाही. दर्शनाला चाललोय मित्रांनो. पाऊस चालू झालाय. तर मित्रांनो, मंदिरामध्ये आपण आलेलो आहे. खूप गर्दी आहे. तर दर्शनासाठी आपण मंदिरात आलेलो आहे. बघा इकडे गर्दी किती झाली आहे. आमची पूर्ण फॅमिली इथं बसली आहे. श्री गुरुदेव दत्त. मोठा झाला आहे ना. तुझी रांग दिसायला लागली. थांब. तर मित्रांनो, आपलं गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे. आपण पुढे दर्शनाला जाणार आहे. तर ब्लॉग बघायला अजिबात विसरायचं नाहीये. भारती आबडे युट्यूब चॅनेलला जायचंय. भारती आबडे सर्च करायचंय आणि मागचा ब्लॉग आणि हा ब्लॉग पूर्ण बघायचा आहे. धन्यवाद.